सोलापूर जिल्हा माझा. तर मी 4 महिन्यापासून संस्थेशी जोडून आहे. खूपशे अनुभव आले. बऱ्यापैकी मला वाटते माझ्याकडनं 7 ते 8 लोकांना मी व्यसनमुक्त केलेलं आहे. जवळजवळ 13 ते 14 लोकांना माझ्याकडनं म्हणजे शुगर फ्री झालेले आहेत लोक. हे करता करता साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जे अध्यात्माचं एक म्हणजे आम्ही ज्यात जुळलो की जी काय कुठेतरी कमतरता असायची आयुष्यात, की समाधान असं नव्हतं. सगळं येत होतं, जात होतं, पैसे असायचे, त्यामुळे काही तटलं नाही. तर एक समाधान नसायचं, कुठेतरी ती कमतरता असायची. तर साहेबांच्या सानिध्यामध्ये आल्यामध्ये जे 6 पिलर आहेत ते बऱ्यापैकी आज स्ट्रॉंग होत आहेत आणि समाधानाचं आयुष्य मिळते आम्हाला. थँक्यू. नमस्कार, मी महेश पाटील. माझं ॲक्युप्रेशर सेंटर आहे. या संस्थेशी जोडण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे काय, याच्या अगोदर बऱ्याचशाच कंपन्या येत होत्या की हे आमचं औषध घ्या तुम्ही, सेंटरला तुमचा उपयोग होईल, पेशंटला तुमचा उपयोग होईल. तर ते सांगताना त्यात मॅक्झिमम तुमचा फायदा कसा हे सांगत होते. आणि ही अशी एक पहिली संस्था किंवा कंपनी आहे की ते प्रोडक्ट कसे चांगले आहेत, त्या प्रोडक्ट काय क्वालिटीचे आहेत ह्यावरती फोकस देऊन ते मला सांगितलं. त्यासाठी मी या संस्थेशी जोडलो गेलो. आणि दुसरा एक अनुभव सांगायचा असा आहे की अँटॉक्स डी त्याविषयी सांगितली. शुगरचं एक पेशंट होतं आपल्याकडे, हायली शुगर होते. साधारणतः 3 वेळा त्याला घ्यायला लागायचं दिवसात. आणि ते घेत असताना फोज अँड शोल्डर एवढं लॉक झालेलं की त्याचा हात हलत नव्हता. 10-15 सेटिंग दिल्या तरी पण मला जसा पाहिजे तसा इफेक्ट जाणवत नव्हता. तर मी चालू केलं, खूपच रिझल्ट खूप म्हणजे एकदम त्याच्या चेहऱ्यावरती असू दे किंवा त्याला खाणं पण म्हणजे मुश्किल होत होतं 3 वेळेचं. एकदा कसं तरी त्याला आरडाओरडा करून खायला, जसं लहान मुलांना घालतात ना तशी परिस्थिती झालेली. आणि आता एवढा त्याचा रिझल्ट खूप चांगला आहे की 3 वेळा व्यवस्थित जेवण, तब्येत पण एकदम चांगली आहे. आणि हाताचा जो फोज अँड शोल्डरचा प्रॉब्लेम होता ते पूर्णपणे आता गेला आहे. मी सतीश पाटील, मानगावमध्ये राहतोय. शर्ली माझं ॲक्युप्रेशर सेंटर आहे. त्याच्यामार्फत आम्ही मधुमेहमुक्ती आणि व्यसनासाठी आम्ही काम करतोय ट्रीटमेंटच्या माध्यमातून. त्याला हा सपोर्ट गेल्या ऑगस्टपासून आमच्या गुरुजींच्या माध्यमातून मिळाला. नमस्कार, माझं नाव अमित कांबळे, राहणारा नवी मुंबई. माझा स्वतःचा ट्रेडिशनल बिझनेस आहे आणि तो करत असताना मला जस्ट माझ्या सिनियर DO राजेंद्र गायकवाड यांचा थ्रू ह्या व्यसनमुक्तीबद्दल मला कळालं. तर मी सुरुवातीला त्याच्यावरती एवढं गांभीर्याने बघितलं नव्हतं, कारण कसं असतं आपल्या आजूबाजूला सगळेजण व्यसन करणारे असतात. पण आपण काय म्हणतो, तो काय माझ्या पैशाचं थोडी न पितोय, तर मला काही त्याच्याशी घेणं देणं नाही. पण हे बघत असताना आपल्याला हे जाणवलं की जो माणूस व्यसन करतो आहे त्या व्यसनामुळे त्याचा परिवार कसा डिस्टर्ब होतो. जेव्हा हे मला स्ट्राईक झालं त्यामुळे मला ह्या विषयाचं अजून गांभीर्य कळालं. म्हणून म्हटलं की आपल्याला समाजासाठी आत्तापर्यंत आपण काही करू शकलो नाही, पण हा एक असा सब्जेक्ट आहे की याच्याच बरोबर आपण चांगल्या फॅमिली आपण मिळवू शकतो. त्यासाठी हे कार्य मी चालू केलेलं आहे. थँक्यू. नमस्कार, देवेंद्र गायकवाड. मी आयुर्वेदामध्ये गेले 11 वर्ष काम करतो. मला सरळ सरांनी प्रोडक्ट घेऊन दाखवला की म्हणजे चला बघायला. म्हणून आता बऱ्याच MLM कंपन्या केल्या, तर ही आणि नवीन MLM कंपनी असली तरी काय मला ते करायचं नाही. तर म्हणजे चला बघूया तरी. ज्यावेळी मी प्रोडक्ट बघितला की बाबा चला आपलं आवडतंच काम आहे आणि हे तर फक्त प्रोडक्ट विकतायत, मी तर मॅन्युफॅक्चर स्वतः बनवतोय. मग मी स्वतः प्रोडक्ट घेतला, त्याच्यावर काय एक्सपेरिमेंट केल्या आणि वेगवेगळे मी त्याच्यावर ते डेमो घेतले. मग काय कंपनीने घेतलं नव्हतं त्यावेळी मी बऱ्याच आधारावर काही लोकांचे त्याचे डेमो घेतले आणि जेव्हा रिझल्ट मला दिसला त्यावेळी म्हटलं ठीक आहे, आता हे काम करायला हरकत नाही. तर आता प्रोडक्ट चांगला आहे, रिझल्ट लगेच येतो, त्यामुळे म्हटलं आता हे काम करायचंच. आता ॲक्च्युली ह्याचा जो डी आहे हा सगळ्या हॅशटॅगमध्ये आहे. ह्याच्यापेक्षा काही चांगलं बेटर बनवता येईल का ह्याच्यामध्ये, हे माझं थोडं चाललं आहे. सरांच्यावर माझं बोलणं झालं आहे की हा प्रोडक्ट जास्तीत जास्त कसा बनवता येईल का. स्वतः मी मॅन्युफॅक्चर असल्यामुळं, एक्स्ट्रॅक्टर असल्यामुळं डीमध्ये आणि थोडेसे काय डेव्हलपमेंट करून चांगला प्रोडक्ट चांगले रिझल्ट येईल हे थोडंसं काम करायचं नाही. नमस्कार, मी डॉक्टर अमित नाईक आहे, दातांचा डॉक्टर आहे. तर या संस्थेशी मी याच्यासाठी जोडलेलो आहे की मी एक दातांच्या डॉक्टरच्या हिशोबाने मला तोंडाचं कॅन्सर ह्या विषयाला हात घालायचा होता आणि तोंडाच्या कॅन्सरपासून लोकांना दूर ठेवण्यासाठी मी या संस्थेशी जोडलेला आहे आणि मला वाटते मी खूप लोकांना त्याच्यापासून दूर ठेवतो. थँक्यू. नमस्कार, मी डॉक्टर मोहन नाईक आहे, निर्जेहून आलेला आहे. मी 25 वर्ष झालं इलेक्ट होमिओपॅथीमध्येच प्रॅक्टिस करतो आहे. आत्ताच 1-2 महिने झाले ह्या संस्थेत मी जोडले गेलेलं आहे. तर मी प्रशांत बनसोडे हातकणंगलेहून आलेला आहे आणि मी एक MIDCला जॉबला आहे कागलला. मग मी एक पार्ट टाईममध्ये व्यवसाय शोधत होतो की म्हणजे MIDC याच्यावर काय पेमेंटवर भागत नाही ना आपलं, आता लग्नावर चालू. मग असलम सरांच्या माध्यमातून फेसबुकला एक जाहिरात आली होती, त्याच्यानंतर जॉईन झालो मी.
जॉईन झाल्यानंतर व्यसनमुक्तीचा प्रोडक्ट त्याला 3,500 रुपयाचा होता. मग ह्याला 3,500चं प्रोडक्ट कोण घ्यायचं ही मला भीती होती. त्यातनं ऑनलाईन ग्रुप वगैरे होती, त्याच्यावर जाहिरात वगैरे केल्यानंतर एक कस्टमर मला मुंबईचा होता, बाबासाहेब शिकरे म्हणून. मग त्यांच्या घरी कोणतरी पेशंट होता. मग त्यांनी 3,500 पाठवून दिले. मग मला एक समाधान वाटलं की बाबा एक कोणतरी घेते प्रोडक्ट. मग मी सरांना कॉल जोडून दिला, त्यांनी माहिती वगैरे सांगितली कशा प्रकारे. मग ते दिल्यानंतर त्या व्यक्तीला 15चा रिझल्ट चांगला आला. ते आल्यानंतर मग माझा जो उत्साह होता तो वाढत गेला. मग वाढत जायला तसं मग हायचं त्यांना रिझल्ट आला, प्रोडक्ट वाढत गेले, पुढे कस्टमर जाहिरात वाढत गेली. मग त्याच्यानंतर कोरोनाचा काळ आला, MIDCला सुट्ट्या वगैरे होत्या. मग त्यामध्ये घरी बसून काय म्हणजे दुसरं काम पण नव्हतं, शेतामध्ये वगैरे काहीच नव्हतं. मग त्यावेळेला एक इन्कम सोर्स काही नव्हता. मग ह्या समाज सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून मी जाहिरातच करत गेलो. तसं एक 4 पैसे पण मिळत गेले त्यामध्ये. मग कोरोनामध्ये मला जे काय महिन्याला पगार होता तो तिथं भेटत गेला आणि ते एक समाधान मिळत गेलं. मग तेव्हापासून जे काम जोरात चालू आहे ते एक महिना 25 ते 30 हजारपर्यंत माझं इन्कम आहे. नमस्कार, विशाल लोहार, तालुका कर्वे, जिल्हा कोल्हापूर. गेले 15 वर्ष मी IT सेक्टरमध्ये, कॉम्प्युटर सेक्टरमध्ये मी जॉब करतो आहे, मार्केटिंगचा जॉब करतो आहे. बरंच बघितलं, सॅलरी वगैरे चांगले आहे. खरं एक सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत कंटिन्यू प्रेशर असायचं आणि टार्गेट वगैरे ओढण्याचं काम असायचं. थोडं महेश सरांच्या मार्फत मला समर्थ सोशल फाउंडेशनचं काम मिळालं. गेले 1.5 महिना झालं मी आज चांगल्या पद्धतीने इथं काम करतो आहे. सुरुवात बघितली पहिल्यांदा ह्या संस्थेमध्ये काम करताना पहिला बघितली की प्रोडक्टचे रिझल्ट. कारण बरेच नेटवर्क मार्केटिंगमध्ये पण मी बऱ्यापैकी 4 वर्ष काम केलेलं. तर प्रोडक्ट देणं हे कंटाळा आलेला काही आता 4 वर्ष केल्यानंतर. आणि बरेच लोकांचं कसं होतं, जसं मॅडम म्हटल्या की बायनरी आणि हे शेवट वजाबाकीच राहायची, झिरोच राहायचा. मग इथं बघितलं, सर म्हटले, महेश सर म्हटले की मला एक दिवस सुट्टीचा कार्यक्रम बघायला या. जसं आलो मी इथं मला पूर्ण पिक्चर क्लिअर झाला. मग म्हटलं प्रोडक्ट संस्था तर चांगली आहे, सरांचे विचार चांगले आहेत, अध्यात्मामध्ये आहे, ह्या गोष्टी आहेत चांगल्या बघितल्या. मग म्हटलं पहिला प्रोडक्टचे रिझल्ट बघणं गरजेचं आहे. कारण आज आपण काही डॉक्टर नाही आहे. आज डॉक्टरांनी ज्याचं त्यानं काम करावं केलं पाहिजे. तर मी म्हटलं प्रोडक्टचं पहिला रिझल्ट जर बघायचं म्हटलं तर मी व्यसनमुक्तीचं जे प्रोडक्ट आहे ते मी पहिला आमच्या वडिलांच्यावरच केलं. कारण तंबाखू खायची. त्यांना पहिल्या दिवशीपासूनच त्यांना इफेक्ट इतका जाणवला की त्यांनी आत्ता खायचं सोडलं 4 दिवसामध्ये. दुसरं म्हणलं शुगरवरचं प्रोडक्ट, ते पण रिझल्ट बघायचा होता. लकीली आमच्या मिसेसच्या मामांचा ॲक्सिडेंट झालेला, पायातून 120 ते 125 वजन होतं त्यांचं. आणि गाडी स्टँड करताना डायरेक्ट घोट्यावरती लोड गेला आणि डायरेक्ट हार्ट बाहेर आलं. ॲक्च्युली त्या ह्याच्यामध्ये त्यांचं शुगर लेवल 450 प्लस गेली. पण 3 दिवस त्यांचं ऑपरेशन केलेलं नव्हतं. मग त्यावेळी मी तिथं होतंच, बघितलं मी त्यांना, ठीक आहे. मग शुगर लेवल कंट्रोल केले आणि त्यांचं ऑपरेशन झालं. मग त्यानंतर मी मिसेस आई घरची सगळी बघायला गेलो. तेव्हा मामांना म्हटलं की असं आपल्याकडे शुगरवरती औषध चांगले आहे आणि हर्बलमध्ये आहे, कुठलेही साईड इफेक्ट नाही. आणि तुमची जे काही औषधं आहेत त्याच्यासोबत तुम्ही हे चालू करा. ते पण म्हणले ठीक आहे, चांगलं आहे. मग त्यांना मी लगेच दुसऱ्या दिवशी नेऊन दिलं. तर मला वाटतं आज 1 महिनाहून 4 दिवस झाले असतील, जवळजवळ 18 ते 22 टाके पडलेले. कारण पूर्ण ते रॉड्स वगैरे घातलेले आणि शुगर लेवल पण वाढलेले आणि अक्षरशः उळत होते, झोप लागायची नाही, काय नाही, कारण दुखत होतं एवढं. मग त्यांना मी औषध दिलेलं, अँटॉक्स टी पण त्याच्यासोबत दिलं. मला वाटतं 1 महिना पण झालेला नाही, आज ते उठून फिरायला लागलेले आहेत आणि पूर्ण जखम बंद झाली. इतका मला जबरदस्त रिझल्ट मिळाला. आज माझ्या IT सेक्टरमधलं मी काम 50% करतो आणि समर्थ सोशलचं 100% करतो. धन्यवाद. माझं नाव सुरुवात, मी कोल्हापूर जिल्हा परिषद आरोग्य विभागामध्ये नोकरी होतो, आता सेवेत होत आहे. माझं वय फक्त 73 आहे. आज ह्या वयामध्ये मला एक आनंद मिळाला. पहिला काय, आमची मिसेस म्हटले आत्तापर्यंत जे काम केले एकदम भारी काम चालू केलं. परत मार्केटिंग झालं, सगळं झालं. आतापर्यंत 26/11 मी चालू केलं, वाढ चालू केली. 2 व्यसनमुक्ती पूर्ण माझी झालेली आहे. 4 मधुमेह लोकांनी बरं केलेलं आहे. आता फक्त दुसरा मान आहे, शुगर व्यवस्थित आहे. आमच्या घरीच आमच्या नातीला NXT चालू केलेलं आहे. आणि मी तर माझी कामाची पद्धत वेगळी. आम्ही कोणाच्या घरी गेलो तर म्हणतं साहेब चहा घ्या की. मग मी काय करतो, माझं पैसे त्याला देतोय, कारण चहा करा, आपण सगळे पिया, 5 कप चहा करा, आपण सगळे पिया. असं करून मी माझी सर्वात मॅक्झिममध्ये चालले. आतापर्यंत माझे 20 बॉक्स मी लोकांना दिलेले. काम छान चालू आहे. आता फक्त 2 महिने आले, फक्त 25 प्रोडक्ट घेऊन चालू केलं होतं, घरी उद्घाटन केलं.
मला मी एवढी आनंदी आहे आता येणाऱ्या आता 73 आणि 75 फक्त झाले 2 वर्षामध्ये मी बरंच काय करणार. मी गुंडा पाटील न्यूट्रिशनल ॲडवायझर म्हणून काम करतो. मी गेले 20 वर्ष नेटवर्क मार्केटिंग करतो. सध्या न्यूट्रिशनल ॲडवायझर म्हणून काम करतो. मी बाहेर कॅम्प घेतो. कॅम्पमध्ये मी वेस्टीज ॲम्वे हे प्रॉडक्ट वापरतो. मी वेस्टीजला सिल्वर डायरेक्टर आहे, ॲम्वेला 12% सेंटर आहे. आणि इथं मी पेशंटला जे प्रॉडक्ट वापरतो ते क्वालिटी प्रॉडक्ट वापरतो. डॉक्टरनी परत केलेले पेशंट सुद्धा मी रिकवर करतो. त्यासाठी मी अँटॉक्स टी वापरतो. अँटॉक्स टी मी 4 वेळा पेशंटला देतो. अँटॉक्स टी 4 वेळा दिल्यामुळं काय होतं, टॉक्सिफिकेशन होतं आणि पेशंट रिकवर होतो. मी जवळजवळ असे 20 पेशंट केलेले आहेत. पाचगावमध्ये एक शिक्षक आहेत, ते अल्कोहोल घेतात. ते गेली 10 वर्ष अल्कोहोल घेतात आणि त्यांना लिव्हर बदलायला सांगितले. तर त्यांना मी अँटॉक्स टी आणि अल्निकोलिन दिलं. तर त्या अँटॉक्स टी आणि अल्निकोलिनमुळं त्यांचं जवळजवळ पोटातलं पाणी काढायचं कॅन्सल केलं. ॲस्टर आजारनं त्यांना जवळजवळ 80,000 रुपये सांगितलेलं. ते त्यांचं फक्त 10,000 रुपयेमध्ये मी पूर्ण बरं केलं. धन्यवाद. नमस्कार. माव IB हुंद्रे, निवृत्ती विभाग युवन अधिकारी कोल्हापूर. मी गेल्या 2 महिन्यापासून या याच्यामध्ये संस्थेशी माझा समन्वय आला आणि काम करते. यापूर्वी मी जवळ 3 वर्ष नेटवर्क मार्केटिंगमध्ये काम करत होतो. आता त्याच्याशी याची तुलना केली असता असं दिसून आलं की नेटवर्क मार्केटिंगमध्ये डायबिटीजसाठी जे प्रॉडक्ट आहे ते कमीत कमी 6,000 रुपये आहे आणि 3 महिन्याच्या तपासता घेतली रिझल्ट. इथं अँटॉक्स डी 1 महिन्यातच आपण तपासून घेतोय. 1 महिन्यात रिझल्ट आणि फक्त 1,500 रुपयामध्ये रिझल्ट आहे. मग फार बेस्ट आहे. आणि आता 2 महिन्यापासून काम केल्यामुळे आता सुरुवात झालेलं आहे. बरंचसं काम करता येईल. धन्यवाद. मी बाळकृष्ण भगत. आपला प्रिंटिंग प्रेसचा व्यवसाय आहे आणि ह्याच्यात येण्यापूर्वी मी आपलं नेटवर आपलं मी सिम्बॉलिक चेक करत होतो. त्यात आपल्याला न्यूट्रिफिलचा लक्षात आलं. तिथून सगळी त्याची माहिती आली. तिथून सगळे ते नंबर ही ती मिळत गेले आणि माने साहेबांचा मला नंबर भेटला. मी त्यांना फोन केला. त्यांनी मला डिटेल माहिती दिली आणि समाजकार्याचं काम आहे म्हणून मला ती बरं वाटलं. मग तेव्हापासून मी आपलं ही समाजकार्य चालू केले आणि आतापर्यंत मी 25 जणांना व्यसनमुक्त केलेलं आहे. आणि असा एक अनुभव आला. एक 24,000 रुपये. तर तो माणसाला मी स्प्रे मारला. ते स्प्रे मारल्यावरती मला माझं पोट लई फुगलं आणि पोट फुगल्यावर काय जर कमी जास्त झालं तर मी तुला बघूनच घेईन म्हणते. मी म्हणलं तुला काय होत नाही, काळजी करू नको. परत 3 दिवस झाले मी सकाळ संध्याकाळ त्याला स्प्रे मारायला जातो. परत त्या अँटॉक्स टी पण दिला आणि ते परत दमादमाने त्याची इच्छा कमी झाली. ते आता तिथं आलं त्यानं पूर्ण कम्प्लीट 24,000 रुपये ना. मी सुभाष वसंतराव गिरांजे, राहायला कोल्हापूरमध्येच आहे. राजापूर एरियामध्ये जातो. 2 ते 3 महिन्यापूर्वी 22 वर्ष आमचे संबंध आहे. सारिक सरांची ओळख झाली आणि या संस्थेशी जोडलो गेलो. तर माझी सर्वांना एक विनंती आहे, याला प्रॉडक्ट म्हणू नका. ही संजीवनी आहे, पृथ्वी तलावाची संजीवनी. कारण ते जे प्रॉडक्ट आहे ते मी स्वतः घेतलेत आणि मी स्वतः वापरतो. त्याशिवाय व्यसनमुक्तीवरती मागच्या महिन्यामध्ये पेंटिंग सर वगैरे आले. माझ्या एरियामध्ये मी डेमो पण केलेत काय आणि डेमोचे रिझल्ट इतके छान आहेत आणि मी ठरवलं की मी स्वतः हेल्थ इज वेल्थ मानतो. रनिंग माझं 52 आहे. तर मी असं ठरवलं की शेवटच्या श्वासापर्यंत ह्या आपल्या संस्थेशी जोडून राहायचं आणि जितकं होता येईल तितकं लोकांना व्यसनमुक्त आणि मधुमेह. माझं नाव अशोक कृष्ण लिंगडे. मी रिटायर आता केंद्र मुख्याध्यापक होतो. तर मी आता या 1-1.5 महिन्यापूर्वी मी काम चालू केलेलं आहे. तर व्यसनमुक्तीचा एवढा अनुभव आला की पहिल्यांदा जे जेंट्स जी लोक आहेत ती व्यसना सोडायला तयारच होत नाही. परंतु काही असे म्हणजे त्यांच्या लेडीजला जे आपण मार्गदर्शन जे करायचं आहे ते एक लेडीजनं सांगितले की माझे मिस्टर काय ते स्प्रे मारून घेणार नाहीतच, अजिबातच घेणार नाही. व्यसन म्हटलं तर नाहीच म्हणणार, ते मारूनच घेणार नाही. त्यासाठी एक शक्कल लढवली. त्यांना ऐकू येत नव्हतं कानाला आणि त्यावेळी कानाला ऐकू येत नव्हतं. त्यावेळी त्याच्या मालकीने सांगितले की तुमचा जर स्प्रे मारला गाला तर कानानं तुम्हाला ऐकू येईल. त्यामुळे ते मारून घेतलं आणि ते व्यसनमुक्त झाले. तर एक तरी मला वाटतं एक किशोर देशपांडे म्हणून सरकार कुटुंब होतं
आणि ते एवढं म्हणजे त्या वडील आणि आई वडील म्हणजे समाजात जायला सुद्धा धाडस करत नव्हते, कारण मुलगा एवढा फेल गेला होता की सकाळपासून संध्याकाळपर्यंत तो दारूच प्यायचा. आणि ते म्हणतात समाजात आमची किंमतच पूर्ण गेली. आणि त्यामुळे सर तुम्ही काही करा, खरं तुमच्या पाया पडतो, तुम्ही देवासारखा आला आणि माझ्या मुलग्याची एवढी दारू सोडायला पाहिजे. मी घरी गेलो, त्याला समजावून सांगितलं, स्प्रे चालू केला आणि मला वाटते 15 दिवसात त्याने पूर्ण दारूच बंद केली. जे असे बरेच अनुभव आहेत. तर लेडीजचं अशा काय आहे की लेडीजच्या हातातच खरं म्हणजे आपण म्हणतो एखाद्या मारक्या जनावरला येसन घालतोय कारण ते त्या आवरायसाठी, तसं लेडीजने सुद्धा आपल्या म्हणजे मालकांना येसन घालण्याचं काम त्याच करू शकतात. आणि आत्ता जे लेडीज जे काय ज्याची विधवा आहे त्यामध्ये त्या 10 वर्षापूर्वी आज स्प्रे आणला असता तर आमचं तरी नवळ वाचला असतं. म्हणजे असे काही अनुभव मला आलेले. आणि तरुण आता वर्ग तरी म्हणजे आज पाठी लागला की आमची लग्न ठरत नाही, तर आम्ही जरा व्यसनमुक्त होतो, त्या निमित्ताने ते लग्न ठरते. अशी काय आहे तर मी आतापर्यंत 15 लोकांना व्यसनमुक्त केलेलं आहे. त्याबद्दल मी धन्यवाद. माझं नाव मोहन माडी, गाव शिरगाव शिरगाव जवळ छोटी मुसळवाडी म्हणून आहे. माझ्याकडे असा बिझनेस आला, मी निघालो गावाला, मी गाडीवर होतो आणि मला जो बिझनेस सांगणारा ते टॉक्सिन करते, अमुक करते, तमुक करते. अरे काय लाखोचा बिझनेस होतो, पण तू सांगते ना निदान वेळ, तो काय सांगायला तयार नाही. एक दिवस असा झोपलो, माझं मेडिकल पण आहे, मी ती ॲलोपॅथी टॉक्सिन सगळं 2 पार्टीमध्ये कंपन्या भरपूर झाल्या LMAमध्ये, पण ही अशी कंपनी करू गेली. पण मला हिचं मार्गदर्शन जास्त कोणी केलं असेल तर निवास यादव साहेबांनी. निवास यादव साहेबांनी साहेब, मी ज्यावेळी झोपलो होतो घरी त्यावेळी माझं जरा शेड्यूल चालू होतं आणि याचा फोन अचानक आला, माडिक साहेब काय करता? तर म्हटलं सर झोपले हो, तुम्ही मला ओळखलं का? तर म्हटलं नाही सर. तर तिने नाव सांगितलं मला असं असं. म्हटलं 4 वर्षापूर्वी आपली भेट झाली, तुमचं काय असेल ते काम सांगा आणि मला थोडंसं मार्गदर्शन करा. कुणाला गंडवायचं असलं तर माझ्याकडे यायचं नाही. कुणाला डबरा काढतो म्हणजे मी डबरलाही काढल्यात आणि आता डबऱ्या जाईल. तर ते काय म्हणले, साहेब तुम्ही फक्त ऐकून घ्या, तुम्हाला माझ्याबरोबर यायचं असेल तर या, नाहीतर येऊ नका. म्हटलं तुम्हाला सांगतो म्हटलं साहेब तुम्ही कधी येणार? तर म्हटलं शुक्रवारी येणार. शुक्रवारी आले. साहेबांचं काम एवढं चांगलं आहे ॲक्युरेट की जे तुम्हाला ती टायमिंग देणार त्या अगोदर 10 मिनिटं निवास साहेब देणार. काय त्यांच्याबद्दल काही वाटी करत नाही. मी आपला बसतो आधी साहेब म्हणले असं साहेब चला जाऊया, आपण बसूया जरा 10 मिनिटं. घरी आमच्या कलवानको जरा बाहेर जाऊन बसतो. तिथे गेल्यानंतर आम्ही ते सगळं अधीक्षक साहेबांच्या विषयी सगळं सांगितलं. साहेब म्हणून काम करायची इच्छा आहे, तर तुम्हाला आता मी दाखवलं तुम्हाला पेशंट कुठलं. म्हणलं साहेब उद्या आपण असं करूया का? गेल्यानंतर आम्ही असा प्रोडक्ट दिले. त्या माणसांच्या आत्ता मला 2-2 वेळा फोन येते की साहेब माझी शुगर कमी आली, मला थकवा गेला, माझं सगळं चाललंय, तरी माझी PSI आहे ती मला रोज फोन लावतो, साहेब तुम्ही या आणि मला हे घ्या. मग इतकं त्यांचा रिझल्ट चांगला आहे. मी अजून नशेवर काही केलेलं नाही आहे, फक्त शुगरवर चालू आहे माझं. एवढं बोलून मी नमस्ते, मी कुशल कुकडे तर मी या प्रॉडक्टबद्दल आणि अँटॉक्सिटी आणि समर सोशल फाउंडेशनबद्दल जर बोलायचं झालं तर कदाचित 2-3 महिन्यापूर्वी महेश सरांच्याकडून मला कळलं आणि त्याच्यानंतर काही प्रोडक्ट सुद्धा सुरुवातीला वापरायला सुरू केले. डायरेक्टली वीस प्रोडक्टपासून ती सुरुवात केली होती. काही लोकांना जसं की आपण काही स्ट्रॅटेजीज वापरल्या, फक्त स्टेटस लावून वगैरे असे काही एन्क्वायरीज यायला लागल्या आणि बऱ्याच साऱ्या एन्क्वायरीज अशा यायला लागल्या, लांबून पण यायला लागल्या. मग तिथं आम्ही प्रोडक्ट पाठवायला सुरुवात केली. सुरुवातीला मी स्वतः पण वापरले, तर त्याचे एवढे रिझल्ट आपण चांगले आहेत आणि सगळेजण शेअरिंग पण करतो. माझ्याकडे पण तशाच 1-2-4 काही अशा स्टोरी आहेत की बाबा खूप चांगले ड्रेसिंग, खूप लोकांना त्याचा फायदा झाला. असं त्यातला एक असा की मी एक पॉम्पलेट आता तयार केले, म्हणजे माझं एक क्लिनिकचा सेटअप आहे आणि त्याच्याबद्दल मी थोडंसं बोलेलच त्याच्यात. आणि ते पॉम्पलेट मी अगदी प्रिंटिंग करायच्या अगदी फक्त सोशल मीडियावरून गेलं, काही लोकांच्यापर्यंत ते पोहोचलं. मी ओळखण्यात नाही, मला पेशंटचा फोन आला की पेशंटच्या रिलेटिव्हचा फोन आला होता की असं आहे आणि ती जवळपास 50-55 वर्ष होती, जवळपास 10-15 दिवस अगदी दारूनं फक्त म्हणजे दारू, जेवण नाही काय नाही असा प्रकार चालू होता. कॉर्पोरेशनमध्ये जॉबला आहे, तर अनेक 5-6 दिवस जॉबला गेले नसते तर ते जॉब गेला असता, अशी कंडिशन. मग ते घेऊन आले सगळे नातेवाईक माझ्याकडे. आपल्या क्लिनिकला बसतो आम्ही, त्यांना शुगर पण होती आणि हे पण.
आपल्याकडं एक हेल्थ ATM म्हणून मशीन आहे. त्याच्यामध्ये शुगर, HbA1c बाकी सगळे जवळपास 140 प्रकारचे टेस्ट आपल्याकडे होतात. त्याचे रिपोर्ट आपल्याला 2 ते 5 मिनिटात मिळतात. त्या सेटअपबरोबर तुम्हाला सेटअपच्या विषयी तुम्हाला बोलतो. तर आम्ही सगळं टेस्टिंग सगळं हे करून घेतलं. त्याच्यानंतर त्यांना स्प्रेचा वगैरे डेमो दिला आणि अवघ्या 4थ्या ते 5व्या दिवशी तो माणूस कामाला जायला. तर त्याची मला परत आणि फोन आली की बाबा तुम्ही एवढं महत्त्वाचं काम केलंय माझ्यासाठी की आमच्यासाठी की अगदी त्याचा मुलगा बायको वगैरे अगदी अशी त्रस्त झालेली होती. त्यांना येताना काय ना काहीतरी करा आणि त्यांचं तेवढं 10 रुपये सोडा अशा प्रकारे. मग त्यांना ते अँटॉक्स टी आणि स्प्रे दिलं होतं. एवढा चांगला इफेक्ट मिळाला. त्यांनी परत 2 पेशंट राजापूरतले एक माझ्याकडे पाठवले. त्यांची पण सेम कंडिशन. एक दिवस दारू पिलं की ते एकदा चालू केलं की 2-3-4 दिवस त्याला जेवणाची शुद्धच राहणार. मग त्याच्यानंतर एखाद दिवस थांबवलं तर थांबवलं, परत ते सगळा जरा व्यवस्थित सेटल झाले की परत आणि चालू करणार. त्यांनी पण माझ्याकडनं येऊन गेले. त्यांना सेम प्रोसिजर सगळी राबवली. येऊन गेलं आणि त्यांनी पण त्याचा फायदा घेतला. त्याच्याशिवाय मी सांगतो जवळपास 32-33 वर्षाचा एक मुलगा आहे माझ्यापेक्षा थोडासा लहान. तर आता ह्या वयात शुगर डिटेक्ट झाली देवगड गाव. तिथून माझं फक्त स्टेटसवर ते रिपोर्ट बघितलेले होते. मी बोलवून एकदा इकडं कोल्हापूरला आल्यावर बोलवून घेतलं. टेस्ट वगैरे सगळ्या करून घेतलं आणि ते प्रोडक्ट दिलं. 1 महिन्यानंतर त्यांनी रिझल्ट सांगितला की माझी जवळपास 260 वरनं शुगर 170-150च्या आसपास अगदी लाईव्ह रिझल्ट होता. आणि माझ्याकडे ते रिपोर्ट सुद्धा म्हणजे माझ्या मशीनला सुद्धा सेव्ह असतात. आणि परत त्यांनी रिपोर्ट परत रिपीट केलं. त्याच्यानंतर ती स्कूलला आहे म्हणजे डीएडला आहेत ते डीएड झालेत आणि प्रायमरी टीचर म्हणून. तर त्यांनी परत त्यांच्या मुख्याध्यापकांना वगैरे सगळ्यांना ते रिकमेंड केलं आणि एवढ्याच लेवलला ते चालले. आता जवळपास माझ्याकडे प्रोडक्ट अगदी खंडाळा, बारामती, जळगाव, इकडं कोकणात आणि अशा पद्धतीने विकून चालतं. जवळपास एक 2-3 महिन्यात 100-150 प्रोडक्ट काहीतरी झाले असेल. हा एक सक्सेस रेट आहे. आता हा सक्सेस रेट जर बघायला गेला तर फक्त प्रोडक्ट आणि संजीवनी आपण तर ते टेरिफिक चांगले रिझल्ट देते, त्यात वादच नाही. पण ही जी ब्लेसिंगची जी काही देवाणघेवाण आहे किंवा समर सोशल फाउंडेशननी किंवा सादिक सरांनी ही जी देण्याची काहीतरी भावना किंवा त्याच्याकडनं सोसायटीला सर्व करायची भावना जी ठेवलेली ना, ही भावना जी आपल्यात आहे ती ॲक्च्युली ते हे सगळं करून देते. मी बऱ्याच साऱ्या लोकांनी आता जे शेअर केलं होतं ना की इथं आल्यापासून असं झालं, इथं आल्यापासून माझी काही गोष्टी बंद होत्या त्या सॉल्व्ह झाल्या. ही भावना जी आहे तर ही भावना ती ॲटोमॅटिक सगळं करून देते. आणि फक्त हेच तर प्रोडक्ट हे 100% आपल्याला काम करायचंच आहे, त्यात काही वादच नाही. पण त्याच्याशिवाय आपला करिअर, जॉब किंवा काही बिझनेस जे आहेत ना त्यामध्ये जे काही प्रोडक्ट, त्यामध्ये जे काही तुम्ही सर्व्हिस देता ना, ह्या सर्व्हिस त्या लोकांना त्याचा नेमका काय फायदा होतो किंवा त्याचं काय म्हणतात त्याला त्याचे कष्ट कमी कसे होतात हे जर ओळखून आपण जर द्यायचा प्रयत्न केला तर नक्कीच आपल्या स्वतःच्या बिझनेसमध्ये सुद्धा आपल्याला 100% म्हणजे 100% चांगलं यश मिळायला हरकत नाही आणि ते मिळणार. तर मी आता बघतो म्हणजे आता आपण बघतोय सगळेच बघतो, कारण मी स्वतः अनुभव आहे. मी थोडंसं माझ्या सेटअपकडे येतो. माझ्याकडं कोल्हापुरातला पहिला सेटअप आहे माझा, तो कोल्हापूर फर्स्ट माइंड क्लिनिक या नावाने. बाय एज्युकेशन मी B.Pharm MBA आहे आणि याच्या आधी ॲज अ रिप्रेझेंटेटिव्ह जॉब केला इंटासला, डॉक्टर रिटीजला ॲज मॅनेजर म्हणून जॉब केला. त्याच्यानंतर फार्मास्युटिकल डिस्ट्रीब्युटर पण आहे फार्मा एजन्सीजमध्ये. जेनरिक मेडिसिन, सिटिकल मेडिसिन्समध्ये आपण डीलिंग करतो. बरेच कोल्हापूरमध्ये सगळा सप्लाय. तर त्याच्यानंतर हे फक्त देवाणघेवाण होती, पैशाची देवाणघेवाण, मालाची देवाणघेवाण. त्याच्यानंतर बऱ्याच साऱ्या गोष्टी अशा व्हायच्या की पैसे मार्केटला खूप हे राहायचे. त्याच्यानंतर बिझनेस वाढता असा पण जातोय की एखाद्या मेडिकलची अपेक्षा पूर्ण करता नाकी नव्हती, म्हणजे दुसऱ्या मेडिकलचे आपल्याकडे जे प्रोडक्ट नाही ते पण ठेवावं लागतं. ॲटोमॅटिक इन्व्हेंटरी वाढत जाते की सेल वाढत गेला की मार्केटला पैसे त्याच्यात ट्रिपल ठेवायचे, त्याच्यानंतर तेवढे त्याच्या डबल इन्व्हेंटरी ह्याच्यात ठेवायची. हे सगळं आता पण चालू आहे. पण ह्याच्यातनं कुठेतरी वेगळा काहीतरी हे मिळावं, एक सोशल आस्पेक्ट असावा आणि ह्याच माध्यमातून आपण खूप काही लोकांची मदत पण करता यावी. आणि ॲट ॲक्च्युअल हेल्थकेअरमध्ये जेवढा खर्च होतोय तर ॲट ॲक्च्युअल रेटमध्ये म्हणा किंवा त्या ह्याच्यात त्या लोकांच्यापर्यंत सेवा पुरवल्या जाव्यात म्हणून आपण ती कन्सेप्ट चालू केली. तो कोल्हापूर फर्स्ट माइंड ते
तर आपल्या क्लिनिकमध्ये हेल्थ ATM नावाचं एक मशीन आहे, ते प्रामुख्यानं आपला मेन आकर्षण आहे. आता कोल्हापुरातला आपला पहिला सेटअप आहे, जवळपास महाराष्ट्रात 5-6 सेटअप आहेत. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया पण हेल्थ ATM प्रमोट करत आहे. तर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया पण हेल्थ ATM जे प्रमोट करते ते आता 25-30 वगैरे टेस्ट होते. आपल्या मशीनमध्ये 140 टेस्ट, टोटल 250 होतात, 140चं त्याला पेटंट आहे, हळूहळू ती वाढत आहे तशी पेटंट करते. त्याचा फायदा असा की आता आपण काही डॉक्टरकडे जे जातो, 1-4-5 दिवसाचे मेडिसिन्स डॉक्टर लिहून देतो. हे फिजिकल सिम्पटम्स आपण जे सांगतोय सिम्पटम्स त्याच्यावर देतात. आता इथं काही डॉक्टर्स पण आहेत, फिजिकल सिम्पटम्सवर देतात. त्याच्यानंतर काय होतं, 1-4-5 दिवसांनी कमी नाही झालं तर मग ते लॅब टेस्टला जावा, त्याच्यानंतर ते मेडिसिन्सला जावा. ह्या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी येतात. एकाच माणसाला वेगवेगळ्या 5 ते 6 ठिकाणी आपल्या हेल्थसाठी फिरावं लागतं. आपल्या इथं जनरल फिजिशियन आपल्याकडे कायमस्वरूपी अवेलेबल आहेतच. त्याच्याशिवाय अजून काही रिक्वायरमेंट आहेत, मी काही डॉक्टर आहेत म्हणून सांगू शकतो की त्यांच्या कानावर जाऊन जातात. त्याच्या व्यतिरिक्त स्पेशालिटी डॉक्टर्स पण एकाच ठिकाणी आपल्याला मिळतात. आणि हे सगळ्या गोष्टी अफोर्डेबल हेल्थ केअर या याच्या खाली चालतात. म्हणजे फास्ट असावे आणि अफोर्डेबल हेल्थ केअर प्रायमरी एक हायटेक प्रायमरी हेल्थ केअर सेंटरवर असावं अशा हिशोबाने चालतं. ह्या मशीनमध्ये जवळपास 140 प्रकारच्या ज्या टेस्ट होतात, त्या म्हणजे फिजिकल टेस्ट होतात जवळपास 17-18 प्रकारच्या. त्याच्यानंतर हिमोग्लोबिन, शुगर, युरिक ॲसिड, HbA1c, D-डायमर, कोलेस्टेरॉल आहे, युरिन आहे. त्याच्यानंतर बरेच सारे टेस्ट आहेत की त्या प्रायमरी लेवलला लागतात. मग हे जे काम आहे 2-3 ठिकाणी जे फिरायचं जे आहे ते प्रायमरी लेवलला डॉक्टरांच्याकडे गेल्यानंतर आपल्याला 2-5 मिनिटात 10 मिनिटातच सगळं आपलं कन्सल्टेशन होणार आहे आणि लाईन ऑफ ट्रीटमेंट ॲट ॲक्च्युअल लेवलला चालू होणार आहे. कारण हिमोग्लोबिन, युरिक ॲसिड, शुगर आहे आणि सगळ्या फिजिकल टेस्ट आहेत ते 2 ते 5 मिनिटात रिपोर्ट आपल्याला मिळतात. आता आपण शुगर करायला गेलो तर सकाळी ब्लड देतो आणि संध्याकाळी रिपोर्ट देतो. आणि हे ॲक्युरेसी लेवल पण बघायला गेलं तर जवळपास थायरॉइड, SRA वगैरे NABL एक्रेडिटेड ज्या लॅबोरेटरी आहेत ज्यांना मानांकन असतं त्यांच्याशी रिपोर्ट आपण कम्पेअर करतो. जवळपास 97-99% ॲक्युरेसी. 2 ते 5 ml ब्लड घ्यायची गरज नाही, सगळ्या गोष्टी ड्रॉपवर होतात. म्हणजे अगदी पॉईंट ऑफ केअर टेक्नॉलॉजी त्याला म्हणतात आपण. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्या व्यतिरिक्त स्पेशालिटी डॉक्टर्स आपल्याकडे मिळतात आणि हे सगळं अफोर्डेबल करतो. म्हणजे आमच्याकडे तपासणी फक्त 50 रुपये फी असते डॉक्टरांची. आणि त्याच्याशिवाय जनरिक मेडिसिनचं पण एक प्रपोजल आहे. सरांनी मला सांगितलं की या गोष्टी सगळ्या बिझनेसच्या थोड्याशा शेअर करायच्या होत्या, तर मला पण मी ते प्रपोजल देणार. म्हणजे फक्त फार्मासिस्टच किंवा डॉक्टरच यांनी किंवा मेडिसिन्स अशा प्रकारे आपण ते काही लायसन्सिंग करता ह्याच्यावर घेतलं तर ते आपणही बिझनेस करू शकतो. आता जनरिक मेडिसिनचं जर बघायला गेलं तर त्याच्याबद्दल 1-2 मिनिटं माहिती सांगतो. जनरिक मेडिसिन्स आणि ब्रँडेड मेडिसिन्समध्ये जो काही प्रोपोगंडा असतो मार्केटमध्ये, तर जनरिक मेडिसिन्सची स्ट्रीप 30-40 रुपयाला मिळते आणि ब्रँडेड मेडिसिन्सची जवळपास 100 रुपयाला आपण खरेदी करतो. हा ह्याच्यात बघायला गेलं तर काही गोष्टी, काही माध्यमं जी आहेत ती प्रोपोगंडा तयार करत असतात. पण ॲट ॲक्च्युअल लेवलला बघायला गेलं तर प्रोडक्ट इन्व्हेन्शनपासनं त्याचं पेटंट, त्याच्यानंतर मार्केटिंग स्ट्रॅटेजीज, त्याच्या सगळ्या काही वर्कफोर्स आपली जी काम करते या सगळ्या गोष्टी करत गेलं तर ॲट ॲक्च्युअल लेवलला बघायला गेला तर जो काही खर्च येतो तो जनरिक मेडिसिनचा आणि ब्रँडेड मेडिसिनचा सेमच असतो प्रोडक्शन लेवलला किंवा मॅन्युफॅक्चरिंग लेवलला जर बघायला गेलं. आणि त्याच्याशिवाय ब्रँडेड आणि जनरिकमध्ये तफावत जर बघायला गेलं किंवा एक साधारण बघायला गेलं तर WHO GMP नावाचं सर्टिफिकेशन हे सर्टिफिकेशन जर असलं तर ती कंपनी 100% एक्सपोर्ट क्वालिटीची मेडिसिन. एक्सपोर्ट क्वालिटीची मेडिसिन्स इन द सेन्स काय, तर हे मेडिसिन्स काही बऱ्याच साऱ्या सुद्धा कंपन्या सुद्धा ते आउटसोर्स करतात छोट्या कंपन्यांना आणि त्याच्यानंतर ते ब्रँडिंग करून विकलं जातं. आणि एक्सपोर्ट क्वालिटीची मेडिसिन्स जर असतील तर आपल्याला त्याच्यावरती कुठलीही डाऊट घ्यायची काही गरज नसते, असा तो प्रकार आहे. तर या मेडिकलची फ्रँचायझी पण आपण देतो. जनरिक प्लस नाही म्हटलं तरी 7 लाख रुपयाचा हार्डली हे आहे इन्व्हेस्टमेंट आहे. मी हे तुम्हाला काय सांगतो ॲक्च्युली ह्याच्याशी आपल्याला ते जोडायचं आहे म्हणून सांगतो. तर ह्यामध्ये माझा असा अनुभव आहे की आम्ही जवळपास 4-5 महिने हे सगळं चालवतोय. तर ह्याच्यानंतर आम्ही जेव्हा अँटॉक्स टी आणि स्प्रे वगैरे जेव्हा प्रमोट करायला गेले, आमच्याकडे शुगरचे आता आपण काही शुगरचे पेशंट थोडंसं ब्रेनस्टॉर्मिंग करतोय, पेशंट शोधतोय, काही लोकांच्याकडे मार्केटिंग करतोय, मेसेजेस पाठवतोय.
त्यांना कॉल करतोय, त्याच्यानंतर येतोय. आता आमच्याकडे मेडिसिनचे शुगरचे पेशंट ना जवळपास एक 10,000 डेटा आता माझ्याकडे शुगरचे पेशंट झाले. तर हे पेशंट्स जे आहेत ते ॲक्च्युली आपल्याकडे चालून येतात. चालून आल्यानंतर आपल्याला ते प्रोडक्ट इंट्रोड्यूस करायचं आहे. का माध्यम आपला हेतू काय असावा की बाबा त्यानं एखाद्या माणसानं कायमस्वरूपी मेडिसिन घ्यायला पाहिजे का? आता दारू आपण सोडतोय स्प्रे बरोबर आहे, कायमस्वरूपी का त्याचं काहीतरी हे होतं, फॅमिली सगळी डिस्टर्ब होते म्हणून आपण त्यांना. त्याच्याशिवाय मग जर हे प्रोडक्ट जर आपण प्रमोट करत असेल तर का करतोय, तर ते मेडिसिन ज्या गोष्टी आहेत तर ते 100% कुठं ना कुठं तरी हळूहळू कमी होतं. त्याचा सुद्धा काहीतरी साईड इफेक्ट आपल्या शरीरावर असतोय 100%. तर आता लगेच दिसत नाही, 1-2 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष आणि कंटिन्युअस किती लोक आहेत की 20-25 वर्ष फक्त मेडिसिनवरच कुठेतरी जगायला लागले. हे आपल्याला कुठं ना कुठेतरी कमी करायचं. आता हे मेडिसिननं ह्याच्यामुळे माझा बिझनेसवर हॅम्पर होतो का? अजिबात हॅम्पर होत नाही. तुम्ही म्हणाल की बाबा हे वापरायला तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये तुमच्या बिझनेसला थ्रेट निर्माण करताय, असं काही होत नाही. कारण आपल्याला माणसाची थिंकिंग माहिती आहे. 10 लोक जरी आपण हे केले तरी त्याच्यातले 1-2च कुठेतरी ते अगदी रुळावर ह्याच्यावर येणारे असतात. नाहीतर लोकांना आपली लाईफस्टाईल किंवा आपली विचारसरणी सोडायची अजिबात हिंमत होती. आपण एक त्या 10तला 1 आहे, 100तला 1 आहे म्हणून आपण ते करतोय आणि आपण ते पुढे करतोय. पण बरेच सारे लोक अजून ते हे करतात. मग तो बिझनेस पण चालूच राहतो. आणि 10 मधला 1 जर माणूस अँटॉक्स टी आणि टी घेऊन जातोय ना, तो मला अजून एक 5 दाखवेल माणूस. हा ऍक्च्युली मी अनुभवाचा भाग म्हणजे ते सध्या हळूहळू लगेच होत नाही. मेडिसिन घेतात मग त्यांचं ते ॲक्च्युली आपण एक एज्युकेशन सिस्टीमच तिथं राबवतो. म्हणजे एक ही नौका माणूस आला एज्युकेटेड असले तर त्यांना ही सगळी सिस्टीम सगळी पहिल्यापासून वरून सांगितली आणि याचा परिणाम जसा काय आहे तो पण समजून सांगितला जातो आणि असं ते चालू आहे. आणि बिझनेसमध्ये मला पण असा फायदा याचा झाला की ॲक्च्युली जेव्हा रिझल्ट मिळायला सुरुवात होतो, आता 4 ते 5 दिवसात फक्त एकाने माझे वनकुद्री सर म्हणून एक जण आहेत तर त्याने अँटॉक्स डी फक्त घेऊन दिली. ते अँटॉक्स डी म्हणजे मला नको, मी आता मोबाईलचं कायमच ग्रीन टी घेतलं. तर बरं ठीक आहे म्हणजे ते तेवढे घेऊन. 4थ्या दिवशी मला फोन आला की मला डोळ्याला खूप चांगलं वाटतं. म्हणजे जो काही त्रास ते कमी होत पायाला कमी. 4थ्या दिवशी हे प्रोडक्ट हे जे आहे ते आपण कायमस्वरूपी त्यांना हे करू शकतो. तर हा एक भाग होता. ॲक्च्युली पूर्ण सेटअप आणि याची माहिती द्यायची होती. आणि आपल्याकडे शुगरचे जे काही पेशंट असतील तर त्याची HbA1c, फास्टिंग BP किंवा रॅन्डम शुगर सुद्धा आपण अगदी 2 मिनिटात त्यांचे आणि ॲक्युरेट रिझल्ट देऊ शकतो. सगळे फिजिकल चेकअप आपण फ्रीमध्ये करू शकतो. ज्या काही पेशंट आपल्याला तुम्हाला रिकमेंड करता आले तर तुम्ही ते करू शकता. तुम्हाला एक त्यांचा डेटा कायमस्वरूपी डिजिटल स्वरूपात ठेवता येईल किंवा आपण जे आता फोटो काढून वगैरे रिपोर्ट त्यांचे मागवतोय त्याची गरज नाही. तुम्हाला एक प्रिंटेड डिजिटल स्वरूपातले कलर तुम्हाला त्याचे रिपोर्ट दिले जाते. तुम्हाला ते फायलिंग पण करता येते. हा तुमचा फायदा आहे. आणि पेशंट्स कंटिन्युअस तुम्हाला एक प्रॉपर हे मिळेल, त्यांना गायडन्स मिळेल. आमच्याकडे जर पाठवलं तर काही डॉक्टरांच्याकडनं आपण त्यांना डायरेक्टली फ्री कन्सल्टेशन देऊ शकतो आणि त्या प्रोडक्टबद्दल हे पण करू शकतो. हा एक तुमचा फायदा आहे. त्याच्याशिवाय काही कॉम्प्लेक्स आपण जे हे केले होते त्याच्यातनं आपल्याला चांगला फायदा मिळाला. तुम्हाला ते संध्याकाळी डिस्ट्रीब्यूट पण केले जातील. तर एवढं एक नॉलेज आणि माहिती द्यायला सादिक सर आणि समर सोशल फाउंडेशनचं पण आभार मानायचे की एवढा चांगला प्रोडक्ट आणि एवढा चांगला हेतू ॲक्च्युली प्रोडक्टपेक्षा आपल्या ह्याच्यात डेव्हलप केला आणि खूप आपण चांगलं ग्रो होऊया आणि समर सोशल फाउंडेशन आपल्या थ्रू खूप मोठ्या पातळीवर जाऊ. तालुका जिल्हा कोल्हापूर. सध्या प्रॅक्टिसमध्ये कोल्हापूरमध्ये काम करत आहे. सध्या आत्ता काम 1 महिना झालं सुरू आहे. माझं नाव हरेश क्रीडापूर, राहणार लिजवे तुम्हाला तालुका. मी गेली 40 वर्ष नेटवर्कमध्ये काम करतो. तर जे 40 वर्ष गेली नाहीत ते खचून मला या 2 महिन्यातली 40 वर्ष आठवायला लागली. एवढं बोलतो अमित कवडे पुण्याहून आलो आहे. संस्थेशी 2 महिन्यापासून जोडलं गेलो आहे. आश्रम सरांची व्हॉट्सअपला मेसेज वारंवार पाळी जोडलं गेलो आणि त्याबद्दल मला आनंद होत आहे.
मी शिवपुराप्पा कोल्हापूर. आता लास्ट वीकमध्ये जॉईनिंग झालो. आता अँटॉक्स डी 2 प्रॉडक्ट सेल झाले माझे. सेल झाले नाही ॲक्च्युली, माझ्या व्हॉट्सअपवरूनच मला ऑर्डर आले आणि 8 मेन अशा मुक्तीचे प्रॉडक्ट सेल. नमस्ते, मी रत्न सय्यद. मी 3 महिने झालं जॉईन झालो आणि बरेचसे प्रोडक्ट. मी डॉक्टर मिलिंद विठ्ठल चिंचलीकर, पिंपरी चिंचवड, पुण्यामधून आलेलो आहोत. तर मी क्लिनिकमध्ये बसल्यानंतर मला फोन आला होता की असं असं आहे, माझ्या काकांचा प्रॉब्लेम आहे आणि तंबाखू, गुटखा, गांजा सगळंच घेतात, काय करायचं. मग त्याला म्हटलं फक्त तुम्ही घेऊन या आणि मग आपण बघू त्यांचं काय करायचं. पण ते म्हणले तुमच्याकडे आणलं तर ते घेणारच नाही आणि तुमच्याकडे येणार पण नाही, आणि ते व्यक्ती तुम्हाला शिव्या देईल एखाद्या वेळेस, म्हणजे उलट काहीतरी बोलतील. बरं म्हटलं ठीक आहे, काय हरकत आहे, तुम्ही नुसतं घेऊन तरी या माझ्या क्लिनिकमध्ये, मग आपण बघूया काय करायचं ते. मग ती व्यक्ती आल्यानंतर त्यांच्याकडे पाहिल्यानंतरच कळलं की हे माणूस 100% मला शिव्याच देणार, कारण चेहरेपट्टीच अशी मला त्यांची सांगत होती. त्यांना फक्त एवढंच म्हणलं की काका आपण एक असं करणार आहे, तुम्ही आता जे काही घेता ते लंग्ससाठी फक्त तुमच्यासाठी हे चांगलं आहे, तुमच्या फुफ्फुसासाठी. आज तुम्ही आहात, उद्या आहात, उद्या नाहीये, परवा आहात, परवा नाहीये, ते गोष्टी वेगळे, पण तुमचे लंग्स तुमचे शेवटपर्यंत तुम्हाला साथ देतील. तेवढ्यासाठी मी जे करतो तेवढं घ्या आणि बघा त्याचं काय तुम्हाला वाटतं तसं तुम्ही सांगा. झालं. मग ते म्हणले बरं ठीक आहे, एवढंच बोलले ते, काय बोलले नाही, मी जास्त बोललो नाही. त्याला लगेच झोपवलं. त्याला म्हणलं फक्त आता ह्यांना म्हणलं 20 मिनिटं म्हणलं की ते माणूस झोपणार नाही. म्हणलं फक्त 10 मिनिटं झोपा, माझ्यासाठी तेवढी 10 मिनिटं द्या. ती व्यक्ती 10 मिनिटं झोपल्यानंतर लगेच मला खोकून आवाज दिला. लगेच आवाज दिल्यानंतर म्हणलं उठा आणि या बाहेर म्हणलं. आणि त्यांना म्हणलं तुमच्याकडे सध्या काय आहे, गुटखा आहे, तंबाखू आहे का गांजा आहे, काय केलं करणार आहे तुम्ही आता. म्हणलं तुम्ही खायचं बिंदास माझ्यासमोरच. तर ती व्यक्ती म्हणले ठीक आहे, माझ्याकडे हिरा गुटखा आहे, हिरा गुटखा आहे म्हणल्यावर म्हणलं बिंदास हलवा, सगळं काय करा आणि खा म्हणलं माझ्यासमोरच. त्या व्यक्तीनं सगळं घेतलं, असं असं केलं, तोंडात टाकलं. आणि विशेष म्हणजे त्यांना आणलेलं होतं त्यांच्या म्हणजे भावाच्याच मुलांनी, म्हणजे मुलांनीच चुलत्याला आणलेलं होतं. तो मुलगा माझ्याकडे बघतोय, मी त्यांच्याकडे बघतोय आणि आम्ही दोघं त्याच्याकडे बघतोय. आता ते काय सांगते. मग त्यांना म्हणलं काका काय आम्हाला सांगा जरा तुमचं काय नाही. म्हणलं हे कसं तरच मला लागायला लागले. म्हणलं कसं तर म्हणजे काय लागतंय, माती खाल्ल्यासारखं वाटतंय. शाब्बास रे म्हणलं, काय हरकत नाहीये, आता ह्याच्या पुढे ही माती अजिबात खाऊ नका. झालं एवढं म्हणलं. त्या व्यक्तीने लगेचच मला पैसे काढून 2000 रुपये हातात दिले आणि घेऊन गेले प्रोडक्ट. बस याच्यानंतर आता बघू पुढे काय होईल. धन्यवाद. मी आनंद गायकवाड. मी कसबा वाड्यामध्ये राहतोय. माझा बिझनेस आहे रॉ मटेरियल शिरोली एमआयडीसी. मला ह्या समर सोशल फाउंडेशनबाबत सांगायचं म्हटलं तर ही संस्था इतकी चांगली आहे की छान आहे की आपल्याला एक म्हणजे एक प्रकारचं एक सामाजिक कार्य, मला तर स्वतःला सामाजिक कार्य करायला आवडते. हे आपल्याला एक चांगल्या प्रकारचं सामाजिक कार्य करायला एक मोका दिला किंवा संधी दिला. माझं नाव विद्याधर कुमार, रत्नागिरी लांजामध्ये राहतो मी. राजापूर माझं गाव आहे. तेच माझे मित्र पेंडिंग साहेब म्हणून त्यांच्याकडे मी आलो होतो. मुलगी शिक्षण ते लातूरला MBBSसाठी चाललं तिचा प्रयत्न, म्हणून तिकडे गेलो होतो आणि ती गाडी त्यांच्याकडे लावली होती मी. ते सकाळी त्यांच्याकडे गेल्यानंतर मला ते या समज फाउंडेशनमध्ये मला त्यांनी सांगितलं, कन्व्हिन्स केलं आणि मला ते त्यासाठी मी इकडे आलो. नमस्कार, माझं नाव प्रेमान पेडणेकर. EST महामंडळामध्ये गेले 35 वर्ष जॉब करत असताना बरेच ह्याच्या अगोदर काहीतरी नेटवर्क इकडे करत असायचं. सगळ्यांची काही स्वप्न असतात की गरिबांचं काय स्वप्न असतं की त्यांची गाडी असावी, घर असावं, पत्नीला काहीतरी दागिने असावे. हे प्रत्येकाचं हे ऑर्डनरी पीपलचं लोकांचं हे स्वप्न असतं. असं पण माझे स्वप्न होते. हे करण्यापूर्वी थोडंसं बरंचसं नेटवर्क मार्केटिंग थोडंसं करत गेलं. 8-10 वर्ष एक्सपिरियन्स होता. पण तिथं आम्हाला चांगले लीडर मिळाले. एक लीडर चांगला मिळाला तरी कंपनी चांगली मिळाली. त्याच्यामध्ये जे म्हणतो की पदप्रतिष्ठा जी असते की नाही ती कुठेतरी लया झाली होती. आणि लोकांचं पाहिल्यानंतर असं लक्षात आलं की मार्केटमध्ये सगळं गडू वातावरण आहे. तरी पण लोक नेटवर्कमध्ये अजून नुसतं येतं, ट्रेडिशनलमध्ये घुसत आहे काहीतरी व्हायरल म्हणून. इतकी फसवणूक चालू आहे आता सध्या. आता ट्रेडिंगचं तर फॉरेक्स किंवा इतर आणि M6 लायसन काढायचं, ट्रेडिंगमध्ये असे लोकांची निर्माण केली. पण हे बघितल्यानंतर म्हणजे काहीच करायचं, थांबायचं नव्हतं. एक आपली नोकरी आहे, 75,000 पगार आहे, मुलगी टाटामध्ये मॅनेजर आहे, मुलगा आरबीआय बँकेत आहे, निवांत राहायचं असं वाटलं होतं. पण तरी पण काही स्वप्न असतात, त्याच्यात मोठं कधी छलांग मारायची. आणि पदप्रतिष्ठा ह्याच्यामध्ये गेलीच होती, बरोबर नाही. आहे ते पण म्हटलं आता उतरतो वय आहे, थोडं रिटायरमेंट 3 वर्षानंतर आहे म्हटलं तर काय तर करूया म्हणून सरांना जेव्हा ओळख झाली प्रमोद शाळे याच्यामध्ये मध्ये आमचं एक थोडंसं कंपनीकडे चालू होतं का काहीतरी करावं. कारण कोरोना काळामध्ये बरेचसे जॉबले झाले. माझा पण जवळ 2 वर्षापासून पगार थांबलेला होता. आता करायचं काय नेमकं. पण करत असताना कधीही मिसेसला जाणून दिलं नाही की आपल्या घरामध्ये चूल चालते,
काही एखाद्यांच्या बघितलं तर चुलं चालून होती अशी परिस्थिती होती. मी यामध्ये तर म्हटलं सर आपण काय तर करूया. मग सरांचं आणि माझी भेट झाल्यानंतर आम्ही एक किराणा घरी कंपनी काढली. ती किराणा घर करत असताना सादिक सरांचे त्यांचे गेले 15 ते 20 वर्षाचे घरी संबंध होते. पण कधीही ते बावड्याला आणि ऑफिस पण आपलं बावड्याला पण कधीही असं वाटलं नाही इकडे झुंकू बाबा की सादिक सरांचा बाबा काय माणूस आहे. ते कसं असतं प्रत्येक संधीसाठी काहीतरी एक वेगळं तुम्हाला काहीतरी एक जरिया यावं लागतो. त्यामध्ये मला आमचे सरांची माझी हे झाली तर मी कामाला सुरुवात केली. मला तो सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे एक स्प्रे तो आवडला. तर तत्पूर्वी मला एक अशी इन्क्वायरी आली होती की बाबा तुमच्याकडे काहीतरी व्यसनचं काय आहे का. तर मला माहिती आहे व्यसनचं कसं काय असते. आणि म्हणून गुरुनाथ कुलकर्णी म्हणून एक मुलगा 35 वर्ष त्याचं वय आहे, अजून लग्न नाही, 3 महिने एकदम चांगला आहे कुलकर्णी फॅमिलीमध्ये. तर हा मुलगा आता वडीलजवळ चांगल्या याच्यातून रिटायर झाले, आई पण चांगल्या याच्यातून शिक्षण क्षेत्रामध्ये रिटायर झाली. तर या मुलांना व्यसनातून बाहेर करायचं. तर त्याने अशी मानसिकता केली आईवडिलांनी की घर जो 5,000 स्क्वेअर फुटाचा बंगला आहे त्यांचा याच्यामध्ये सावगिरीमध्ये, तर या पोरग्याला डिबारच करायचं. तर तुमच्याकडे असं कोण माणूस आहे याला क्लास करून टाकायचं. मी घाबरलो म्हटलं असं कसं काय होतं. तर म्हटलं हा स्टारने इतकी अधीन झालेला आहे की म्हटलं असं आम्हाला याच्यातून थोडंसं याच्यातून बाहेर काढायचं, तुम्ही काय प्रयत्न करू शकाल का. तर मी पहिलीच केस माझी आणि पहिला साहेबांच्याकडे मी स्प्रे घेतला. जर त्याच्यावर जर काम करत असेल तर निश्चित आपण एक प्रयत्न करून घेऊया. मी काय केलं त्याच्या डायरेक्ट त्यांच्याशी मला कॉन्टॅक्ट झालं. तिची बहिणीचा मला फोन आला आणि आपल्या शिल्पा पाटीलच्या माध्यमातून तिकडे गेलो घरी. काउन्सिलिंग थोडंसं गेलं कारण सुरुवातीला कधी गेल्यानंतर काय होतं एकदम डेमो जायचं नाही. परिस्थिती भौगोलिक परिस्थिती करायचं, घर काय कुठले घरात त्याचे ब्रँडेड वस्तू आहे त्याच्यामध्ये थोडंसं हळूहळू रॅपअप बिल्ड करायचं. त्यानंतर ते मुलाला भेटलं, मुलगा जर बघितला तर अक्षरशः तयार नव्हता. जसं सरांनी सांगितलं की अशा काही अनुभव आहे की तो मारून घ्यायला तयारच नव्हता. मग त्याला बोलवलं तर पहिलं वडिलांचं काय ते वडील म्हटलं माकडा आहे म्हटलं. वडिलांना असं बोला ही आई म्हटलं एकदम हरामी आहे म्हटलं. माझी वाट लावली. तर मग काय झालं तर जशी तात्याने आमचे साहेब गोसंपर्क केली ते तंतुतच त्याला ते हे पडते. तर 1 लाखाचा मोबाईल अगोदरच त्या पोरग्याने घालवला होता. पाहिजे मी पाहिजे. आता परवा दिवशी तर 65 इंच TV फोडला आमच्या समोरच. तर मी आल्यानंतर बघितल्यानंतर इतका तोही झाला होता. ह्यानंतर बघितल्यानंतर म्हटलं हे काय खरं नाही म्हटलं, हे काय आपल्याला ऐकलं नाही. तर बहिणीने मला एक चॅलेंज केलं होतं. ती म्हटलं तू बहीण माझी बहीण आहे, नक्की तुझ्या भावाला मी ज्यातून बाहेर करणार असं मध्ये मी धाडस केलं. त्याला हळू काउन्सिलिंग करत थोडंसं मी काय केलं की त्याला त्याच्यावरती मोडवते आणलं आणि स्प्रे केला. तर त्याचे 45 पुढे रोज खात होता आणि 5 क्वार्टर रोज पित होता. रोजचं 2,000 रुपये त्याचा खर्च होता. आणि जेव्हा करत असताना त्याला जर वडिला नाही दिलं की काहीतरी फोडलं. 1.25 लाखाची गाडी बुलेट, ती गाडी पण त्यांनी अशी मित्राला कुठेतरी घेऊन गेला, चोरी ती आजपर्यंत मिळालेली. ह्या मित्रात मला असं वाटलं की बाबा आई वडील गेले तर माझ्या पाय. आता वडिलांचं वय 77 आहे आणि आईचं वय 71 वर्ष आहे. घरी गेल्यानंतर माझं एवढं वेलकमिंग असते. तर म्हटलं त्या पोरगेला हळूहळू जवळ महिनाभर मी त्या पोरगेला ट्रीटमेंट केली. तर घेतानाच म्हटलं साहेब एक काम करा, हे पुढं तुम्ही एकदम ह्याला गरज आहे म्हटलं कारण हे एका ह्याच्यात रिकवर होणार नाही. तर पुढं सांगितलं आता ह्याच्यातून जर नसेल तर म्हटलं आपलं निवासी केंद्र आहे, जे विड्रॉल केस असेल तर आपण ॲडमिट करायला लागतं. 1 महिना ट्रीटमेंट आहे, त्याला बॅकअपची गरज असते म्हटलं अशा केसेसनं. तर या माध्यमातून ते नको म्हटले तिथे कारण तिथं अगोदर कुठे मिरजमध्ये कुठं ते निर्मल काहीच नाही का तिथे 70,000 रुपये घेऊन त्याला अक्षरशः मारहाण करून ते पळून आला होता. तर त्याचे पैसे पोट गेले आणि ह्याला जर तसं सांगितलं निवासी केंद्राचं तर हे काय ऐकणार नाही म्हटलं. मग मीच ते माझा काउन्सिलिंग करत त्याला त्या मोडून आणलं आणि एक स्प्रे केल्यानंतर दुसरा म्हटलं खा आता तुझं काय असेल ते. मग ती RNB पुढी काढली आणि समोर पुढच्याखालीच ती क्वार्टर होती. म्हणजे इतका विड्रॉल झाला होता, इतका ॲडिशन गेला होता. आणि त्यानंतर बघितल्यानंतर तो काय 15 मिनिटात हे केल्यानंतर मला साहेब चवच लागला त्याने पाणी भरलं पटकन चूळ मारतो. आणि दारू संध्याकाळी प्यायली तर ह्याचा 8 तास असं होता हे मला देखील माहिती होतं की आपला स्प्रेचा. आणि यानंतर संध्याकाळी पण दारू पण चढवला त्याने. मग नंतर दुसऱ्या दिवशी परत स्प्रे मारायला गेलो मी. गेल्या तेव्हा 15 दिवस त्याला कंटिन्युअसली स्प्रे मारत होतो. एकदा शिल्पा मॅडममध्ये एकदा मी मारत होतो. आम्ही दोघांनी रुपये काय केली होती विभाग घेतली आणि ते मारताना आम्हाला 100 रुपये देत होते स्प्रेला. जसं डॉक्टर साहेब आज ती फी घेतात पेशंट आल्यानंतर. त्यामुळे आम्ही पण सुरुवात केली. म्हणजे चांगली गोष्ट आहे. 15 रुपये परवडला एक स्प्रेच्या मध्ये 100-200 रुपये आपल्या पेट्रोलमध्ये खर्च केले. या उद्देशाने आम्ही सुरुवात केली. आता एक छान रिझल्ट लागले आणि आम्ही 25 पुढ्या स्टारच्या घरामध्ये जे होळी गेली तर आईने पुढ्या कुठून काढल्या सगळ्या काढल्या. इथे ते ठेवून होते की नाही झाडामधनं जिथं आई जास्वंदीचं आता ब्राह्मण कुटुंब ते जास्वंदीची झाडाची ही की नाही त्या ह्याच्यात ठेवली होती आजवर पुढ्या. परत आई फेकून देते म्हणून परत आणि पाठीमध्ये क्वार्टर अशा टाकल्या. ते बाथरूममध्ये पण क्वार्टर होते अशी एक अशी आडगळ होती. अशा ह्याच्यात नाही की जवळ आम्ही त्या दिवशी 10 त्याचे क्वार्टर काढल्या, त्या सगळ्या फोडून टाकल्या आणि ते झोळी केली. आणि नंतर मी सुद्धा व्हिडिओ शूटिंग केलं की म्हटलं माझी शपथ खा. आणि त्यामुळे फक्त 1 महिना सगळं निरोशन झालं. हे मला सगळ्यात मोठं सांगायचं होतं. निश्चितच तुम्हाला एक चांगलं प्रोडक्टच्या बाबतीत हे दिलेलं आहे. आणि सर्वांनी चांगल्या पद्धतीने काम करा, विषय समजून घ्या, कसं मारायचं काय करायचं. आणि एवढं सांगून सादिक सरांनी मला हस्तांतरण दिले. धन्यवाद. पाटील माझं क्लिनिक आहे आणि मी शिल्पा पाटील आणि पेटिकर सरांच्यामुळे मी याच्यामध्ये आलो. शक्यतो कोण MLA नसेल म्हणून मी तिकडे दुर्लक्ष करतो. कन्व्हिन्स केले यांनी आणि इकडं समोर सांगायला आले आणि लगेच मी व्हॉट्सअपवरती मेसेज टाकलं तर ते सावंतवाडीवरनं कॉल आला. मी थोडक्यात सांगितलं शेवटी यांच्याकडे कॉल दिला आणि ते आज रोजी व्यक्ती
कमीत कमी 100 ते 200 प्रॉडक्ट खपवले आणि 100 टी शर्ट नेले ना. पहिली व्यक्ती 100 टी शर्ट नेलेली ती औंधवाडी. आणि दुसऱ्या दिवशी दुसरा कॉल आला आसाममधून. मी आसामला कधी गेलेलं नाही. त्या जे कोण कॉल करायला त्यांची पण मला ओळख नाही. त्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून त्यातनं कॉल आला. तो दुसरा कॉल म्हणायचा. आणि तिसरी गोष्ट सांगायची म्हणजे गेल्या महिन्यामध्ये डिसेंबरमध्ये जैन मंदिरमध्ये जैनांचे एक साधू आले होते. ते साधू कसे असतात एक थोडक्यात सांगतो मी. फक्त पायी चालत असतात. आपल्या गाडीत बसत नाहीत का नाही. उभा राहून आहार घेतात. 24 तासातून एकदा आहार घेतात. असं बरेचसे त्याग असतात त्यांचे. तर त्यांना मी सांगितलं असं अशी एक संस्था आहे समोर सोशल फाउंडेशन आणि ते असं व्यसनमुक्तीवर काम करते. तर माहिती दिल्यानंतर मग त्यांना बोलू काय बोला म्हणले. तर त्यांना इंटरेस्ट होतं. आजकालची तरुण पिढी वाहत चाललेली आहे व्यसनामध्ये. तर त्यांना त्यातनं बाहेर काढायचं आहे. कोणत्याही समाजाचं असू दे. तर त्याने हॉस्पिटल एक बांधायला आले. कुठे निमशेगाव जयशूपर निमशेगावच्या फाट्याला देतात. मग सादिक सरांना सांगितल्यानंतर ते लगेच आले. लगेच गाडी घेऊन आले आणि त्यांनी टायमिंग थोडंसं 3 वाजता सांगितलं होतं. 3 वाजता ते निघणार होते. तर सादिक सरांना याला थोडा वेळ झाला. ते जाऊन सांगितलं सर ते आले महाराजजी ते आले. मग फक्त तुमच्याकडे 5 मिनिटं आहे म्हणले. थोडं लवकर यायला पाहिजे होतं कारण ट्रॅफिकमध्ये जात असताना वेळ होत असते त्याला. म्हणजे सादिक सर आले. त्यांनी जे सांगत असताना जे ऐकत 5 मिनिटाच्या ठिकाणी 25 मिनिटं दिले त्यांना. आणि शेवटी महाराजांनी सांगितले की जे 25 कोटीचं हॉस्पिटल चालू सर्व धर्मासाठी तिथे तुम्हाला एक स्पेशल सेक्शन देऊ आम्ही म्हणले. तुम्हाला तिथे काय करायचं ते करा. स्पेशल वार्ड तुम्हाला देण्यात येईल आणि तुम्हाला तिथं काय करायचं ते करा म्हणले. हे समाजोपयोगी आहे आणि फार चांगलं आहे आणि हे तुम्ही करा. आमचं सपोर्ट आहे म्हणून सांगितलं आणि आशीर्वाद देऊ. नमस्कार, मी सुशांत पाटील, गाव शिरोली, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर. मला अँट्रॉक्स डी संदर्भात एक अनुभव शेअर करायचा आहे. माझा घरचा अनुभव आहे. माझे वडील गणेशोत्सव जो चालू होता आपला त्या काळात ॲडमिट होते कोरोनामुळे. आणि वडिलांना माझ्या 6 वर्षापूर्वी शुगरचा त्रास चालू झाला. साधारण त्या कोरोना काळामध्ये जी औषधं त्यांच्यावरती वापरली गेली तर त्याच्यामुळे त्यांची शुगर खूपच वाढलेली होती. साधारण 450च्या दरम्यान त्यांची शुगर होती. त्याच काळात त्यांना इन्शुलिन पण चालू केलं गेलं दवाखान्यामध्येच. ज्या दिवशी डिस्चार्ज झाला मला वाटते आपलं गणपती विसर्जनच्या दुसऱ्या दिवशी डिस्चार्ज झाला वडिलांचा. मी घरी घेऊन गेलो तर इन्शुलिनचं पेन दिलं होतं त्यांना. आणि त्या दिवशी त्यांनी इन्शुलिन घेतलं वडिलांनी स्वतःच. आणि दुसऱ्या दिवशी इन्शुलिनची जी सुई आहे पुढची ती वडिलांच्या दंडामध्ये मोडली. तर ती सुई मोडलेली मला त्यांनी काय सांगितलं नाही कारण मी ड्युटीवरती होतो. मी दुसऱ्या दिवशी नाईट करून घरी गेलो तर त्या दिवशी मला दुपारी सांगितलं की असं सुई मोडलेली आहे. तर मी थोडासा प्रयत्न केला निघते का बघायला तर ती काही निघली नाही. शेवटी मी डॉक्टरांच्याकडे घेऊन गेलो. थोडं तिथं कट केलं आणि ती सुई काढून टाकली. तर सुई मोडली पण त्यांना इन्शुलिनची गरजच होती. इन्शुलिनची गरज होती पण त्या दिवशी वडील मला काय म्हटलेत संध्याकाळी गोळ्या खात होते आणि मी समोरच होतो. हातामध्ये जवळजवळ मला वाटते 11 गोळ्या होत्या त्या त्यांना खायच्या होत्या. तर मला म्हटले तर बाळ गोळ्या एवढ्या खायला लागलोय पण मला फरक काहीच जाणवत नाही. मी त्या दिवशी यांना फोन केला बाजीराव सरांना आणि ते म्हटले ठीक आहे मी निवास सरांना सांगतो. निवास सर आम्ही मित्रच त्यामुळे निवास सर म्हटले की काय विषय आहे हां काय विषय आहे. तर मी म्हटलं असा विषय वडिलांना शुगरचं औषध द्यायचं तुम्ही सकाळी या. कारण की सुई आदल्या दिवशी मोडली होती. दुसऱ्या दिवशी निवास सर आलेत. सकाळी मी त्यांच्याकडून औषध घेतलं आणि ते लागलं चालू केलं वडिलांना. फक्त मी एक रिस्क घेतली होती. वडिलांचं त्या दिवशीपासूनचं इन्शुलिन मी पूर्ण बंद करून टाकलं होतं. ती माझी रिस्क होती मी ती घेतली होती. हां जखम वगैरे बरी झाली तो विषय झाला पण तिथून पुढं आजपर्यंत त्यांना इन्शुलिन दिलेलं नाही. आणि वडिलांची शुगर ज्या दिवशी मला वाटते आपण चालू केलं अँट्रॉक्स डी आणि टी त्याच्या 4 दिवस अगोदर आपण HbA1c रिपोर्ट घेतला होता. 11.5 हा त्यांचा HbA1c रिपोर्ट होता. आता 4 महिने झाले मी मुद्दाम म्हणून त्यांचा HbA1c रिपोर्ट घेतलेला नाही. जो मी पुढच्या 2-3 दिवसात घेतोय म्हणजे नेक्स्ट मीटिंगला मी तो तुमच्या समोर ठेवीन. तर आत्ता वडिलांची तब्येत अशी आहे ज्या 6 वर्षापूर्वी जशी तब्येत होती वडिलांची शुगर चालू होण्यापूर्वी तर आत्ता वडील माझे तसे आहे. म्हणजे हा एवढा चांगला मला घरी जाणवला. त्याच्यानंतर मी
समोर सोशल फाउंडेशनचं हळूहळू चालू केलं सादिक सरांच्या मार्गदर्शनातून. सर थँक्यू. हे स्वतः पोलीस आहेत. एक मिनिट 1-2 मिनिटं फक्त यांच्याविषयी बोलतो. महत्वाचं म्हणजे हे सध्या पोलीस खात्यात आहे आणि विषय असा महत्वाचा की गेले आता 2 महिने 1.5 ते 2 महिने झाले मी काम सुरू केलंय. पण 1.5 ते 2 महिन्यामध्येच त्यांनी मिनिमम 70 ते 75 प्रोडक्ट घालवले. आणि विषय असा आहे की खरोखर यांना वेळ भेटत नाही, कारण मेन इन्चार्ज आहे तिथले. मेन इन्चार्ज असताना सुद्धा ह्या गोष्टी म्हणजे ह्या समर्थ सोशल फाउंडेशनच्या मार्फत म्हणजे हे करू शकतात. आणि दुसरी गोष्ट अशी की मला असं वाटतं की निसर्गाचा एक नियम आहे खरोखर की तुम्ही जे देणार ते तुम्हाला काय मिळणार परत भेटणार. परमेश्वर कुठल्या स्वरूपात देईल आपल्याला ते सांगता येत नाही. मग मी ह्या समर्थ सोशल फाउंडेशन माध्यमातून जे काम सुरुवात केली तर मला हे परमेश्वर जे वाटतात ते सादिक सर आहे बरोबर. कारण सध्याच्या घडीला जे म्हणजे आपण एखादं चांगलं काम करायला जातोय त्या चांगल्या कामासाठी प्रत्येक जणांचा म्हणजे विरोध असतो. पण ह्या चांगल्या कन्सेप्टच्या माध्यमातून आपल्याला एक चांगलं प्लॅटफॉर्म मिळाला आहे. सगळ्यांना ह्या सगळ्या गोष्टीसाठी शुभेच्छा. माझे नाव श्रीपाद बाळकृष्ण लोहार, राहणार चिखली. सुरुवात करायची तर आपल्यापासूनच करायची, कारण माझ्याच घरी आई माझी शुगर पेशंट आहे. गोळी खाऊन सुद्धा 250-300 शुगर काय, पण आज 3 महिने गेले आज 160 वरती शुगर आहे. अँटॉक्स टी आणि अँटॉक्स टीमुळे ती सर्वांना सांगते आणि आज आम्हाला कोणाला सांगावंच लागत नाही या प्रॉडक्टबद्दल, तर स्वतः फोन करतात. ही आपली एक इमेज तयार होते. धन्यवाद. नमस्कार, मी सुरेश मारुती गडकर निरवडे. तुम्हाला गेले 2 महिने गुरव सरांच्या माध्यमातून या संस्थेमध्ये काम करतो. जय जिजाऊ. मी शाहीर संपतराव भोसले, मुक्काम पोस्ट दुधगाव, तालुका मिरज, जिल्हा सांगली. मी गेले 3 वर्ष झाले या संस्थेशी जोडलेला आहे. पण माझी सर्वांना विनंती आहे की आपल्या पत्नीलाही आपल्याबरोबर आणा. ज्या वेळेपासून माझी पत्नी माझ्याबरोबर काम करते, माझ्या कामात सहभागी करून घ्यावे. गेल्या डेओ ट्रेनिंगपासून कमीत कमी 20 ते 25 प्रोडक्टची ऑर्डर आपल्याला आलेली आहे. 2-3 लोक आपल्या ट्रेनिंगला येऊन गेलेले आहेत. अशा प्रकारे प्रत्येकाने काम करण्याच्या संस्थेवर विश्वास ठेवा. माझं नाव तानाजी शिवाजी लांडगे. मी पालघरवरून आलो आहे, 600 किलोमीटरवरून. माझी अशीच फेसबुकवरून असलम सरांची भेट झाली आणि त्यांनी सांगितलं का तुम्ही बिंदास या, बघू आपण काय अनुभव का होतोय ते. त्यांचाच अनुभव सांगतो मी असलम सरांचा. का वसईतून एका माणसाने फोन केलेला आणि त्या फोनवर जवळजवळ भांडणच केलं त्यांच्याशी. का मग यांनी मला फोन केला आणि म्हणे सर काय पण करा आणि त्याला काहीतरी त्याची भेट घ्या, कुठेतरी त्याला भेटा आणि त्याचं काहीतरी समाधान करा. मग मी त्याला सांगितलं तुला कुठे पाहिजे तिथं मी येऊन देतो अँटॉक्सची, कारण तो खरं तर मधुमेह नाही नॉर्मल झालाय ते सांगायचं. मधुमेह झाल्यानंतर खरं तर जास्त असल्यानंतर माणूस थोडा मेंटली टॉर्चर होतो, चिडचिड करतो किंवा काय तर राग वैताग करतो. तसं यांच्यावर त्याने राग काढला. त्यांना कुरिअरचं प्रोडक्ट नको होतं आणि ते म्हणजे मला हातातच आणून द्यायला हा हातातच आणून द्यायला पाहिजे, कुरिअरने नाही. आणि मला सांगितलं का तुम्ही काय नादी लावतात, 2 महिन्यापूर्वी माझ्या संपर्क साधलेला आणि तुम्ही नुसतंच हे करता. तर मी म्हणलं सर तुम्ही शांत राहा, तुमच्या घरी पोचवतो. काही मग कितीही लांब असलं तरी कितीही अडचणीत असलं तरी पोचवतो. तुम्ही फक्त मला सांगा पत्ता लिहून दिला त्याने. मी त्याला पोचवलं 1 महिन्यापूर्वी. महिनाभर खाल्लं त्यांनी. मी म्हणलं आता चेक केल्याशिवाय दुसरं देणार नाही. तर म्हणे माझं 60-70ने कमी झाले, काही काळजी करू नका, मला 2 प्रॉडक्ट पाहिजे. 2 प्रॉडक्ट पाहिजे. मग आता कुठं पाहिजे, तिथंच आणून देऊ का, तुमचं कोणी माणूस येणार आहे? तर म्हणे गणपतीला माझी माणसं येणार आहे तुमच्या मुक्कामी चपळा स्टेशनला, तिथं त्या मुलाकडे माझ्या द्या, पैसे पाठवून दिले तुमच्या नावावर, बघा पैसे पोचले की नाही. ठीक आहे, मी काल त्याला येताना देऊन आलोय 2 प्रॉडक्ट, अँटॉक्स टी आणि अँटॉक्स टी. मी लहू सदाशिव बरोबर राहणार हेडोड तुम्हाला, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर. मी पहिल्यापासून बऱ्याचशा कंपन्या बघितल्या, त्याच्यावर माझा कुठल्या कंपनीवर बाहेर आम्ही गेलो, वाहून गेलो, म्हणून माझा त्या कंपनीवर कुठल्या विश्वासच नव्हता. ज्यावेळेस सुरुवात ही आमची कंपनी काय म्हणजे एक संस्था आपली गावात आली आणि त्याच्यावर पहिल्या अगदी म्हणलं एका मुलाला काय करा, 18 वर्षाचं पूर्ण दारू पित होता. आता वय मला वाटतं त्याचं 35 आहे. त्याची दारू सुटल्यावर आमचा विश्वास बसला, आम्ही यात वाहून गेलो. मी स्वतः माझी साखर जेवायच्या आधी 244 होती, जेवल्यानंतर 430 होती. आता स्वतःची माझी साखर 110 आहे जेवायच्या आधी, जेवल्यानंतर 120 आहे. माझी साखर तापली. माझ्या मुलाला नातवाला माझ्या मी ते अँटॉक्स शी दिली.
आता ते पहिलं वजन त्याचं 15 किलो होतं आणि उंची तिची मला वाटतं एक 9 फूट होती. आता तिची 1 इंच उंची वाढली 5 फूट 5 किलो वजन वाढलं त्याचं. मी माझ्या मुलीला सांगितलं, मी स्वतः माझ्या नांदं घेऊन मी आता लोकांना सांगतो, त्याचा रिपोर्ट घेतो, हे तू औषध घे, तुला गुण नाही आता माझा पैसे देऊ नका तू घे, असं पण मी लोकांना द्यायला 40 लोकांना दिले. नमस्कार, मी शंकर मनोहर पवार, सहशिक्षक अण्णासाहेब पाटील माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय तिसंगी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर दैनिक गुन्हे नगरीच्या पत्रकार म्हणून काम करतोय. सुरुवातीची माझी मिटिंग साताऱ्यामध्ये झाली गेली. असंच फेसबुक व्हॉट्सअपवरून मी ते बघितलं गेलं आणि तिथं गेलो आणि त्या दरम्यान जे आता जे अंटॅक्स टी आणि डी आय होता तो नव्हता सुरुवातीला. तर आताच त्यांनी लॉन्च केला गेलेला आहे. पण सुरुवातीला जे ऑल निकोलेल जे होतं ते ऑल निकोलेलच्या माध्यमातून मी एका ग्रामीण भागामध्ये गेलो आणि एका दारू पिणाऱ्या व्यक्तीला दिलं गेलं. त्यावेळेला त्याला एकट्याला गुण म्हणजे अट्टल दारू पिणारा होता आणि त्याला आल्यानंतर त्या गावातून एकाच दिवशी माझी 12 प्रोडक्ट गेली. त्यावेळेच्या त्या प्रोडक्टची किंमत होती 4,500 रुपये. 75 असे 3 मी त्यावेळेचे केंद्र पंढरपूर तालुक्यामध्ये घेतले गेले आणि मध्यंतरच्या कोरोनाच्या कालावधीमध्ये सर्वांना त्याचा थोडासा फटका बसला गेलेला आहे. आणि आता आलेलं जे अंटॅक्स टी आणि डी ते पूर्वीपेक्षाही अतिशय गुणकारी आहे आणि ते हर्बल असल्यामुळं बऱ्याच जणांना त्याचा गुण आलेला आहे. आणि याच्यामध्ये असणारे जे काय टीममधले काय आम्हाला थोडेसे बदल झाल्यामुळं आणि थोडीशी नवीन जे असणारे जे काय आमचे DO जे आहेत त्यांनी थोडंसं जुने लोक जे होते त्यांना थोडंसं उचलून धरलं म्हणलं म्हणजे आम्हाला उचलून घेतलेलं नाही परंतु मार्गदर्शन केलं गेलेलं आहे. त्या अनुषंगानं अतिशय चांगल्या पद्धतीनं हे कामकाज चालू आहे आणि एवढं सांगतो आणि मी या ठिकाणी थांबतो. नमस्कार, मी विष्णू आंबरे, येथे परशुराम तालुका पेठ जिल्हा रत्नागिरी आहे. मी मिरर पेठ या कंपनीत काम करतो, नोकरी करून सोशल ॲक्टिव्हिटी करतो. गेली 2 वर्ष संस्थेशी जोडून आहे आणि सर्व साधिक सरांपासून जे काय आमचे सर्व आहे त्या सर्वांच्या सहकार्यानं आपलं काम चालतं. नमस्कार मित्रांनो, नाव बबन कारंजे, बँकेत सर्व्हिस करतो, कॉर्पोरेटर आहे. हे समज काम चालू केलं.